श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। सर्ववेदान्तसिद्धान्तगोचरं तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। आचार्यांच्या विवेकचूडामणी ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि ते चिंतन करत असताना आचार्यांनी आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं असता पुन्हा जन्मास यावं लागत नाही, पुन्हा शरीर धारण करावं लागत नाही, हा विचार आपल्याला सांगितला. आता पुढे आचार्य ब्रह्मात्मना संस्थितीही मुक्तीही हा विचार सांगणार आहेत. ते जे सूत्ररूपाने दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलं होतं त्याचा विस्तार करणार आहेत, परंतु तो पाहण्यापूर्वी 265 ते 267 हे 3 श्लोक एकदा एकत्र म्हणूया. उक्तमर्थमिममात्मनि स्वयं भावय प्रथितयुक्तिभिर्धिया संशयादिरहितं कराम्बुवत् तेन तत्त्वनिगमो भविष्यति. संबोधमात्रं परिशुद्धतत्त्वं विज्ञाय संघे नृपवच्च सैन्ये तदात्मनैवात्मनि सर्वदा स्थितः विलापय ब्रह्मणि दृश्यजातं बुद्धौ गुहायां सदसद्विलक्षणं ब्रह्मास्ति सत्यं परमद्वितीयं तदात्मना योऽत्र वसेद्गुहायां पुनर्न तस्याङ्गगुहाप्रवेशः. त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. कोणाला? ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आहे. हे सांगून आता पुढे आचार्य एक महत्वाची गोष्ट सांगतायत. आत्मज्ञान झाल्यानंतर देखील गाळलेली जागा. काय म्हणतायत आचार्य? आचार्य म्हणतायत ज्ञाते वस्तुन्यपि बलवती वासनानादिरेषा कर्ता भोक्ताप्यहमिति दृढा यास्य संसार हेतुः प्रत्यग्दृष्ट्यात्मनि निवसिता सापनेया प्रयत्नात् मुक्तिं प्राहुस्तदिह मुनयो वासनातानवं यत्. आचार्य म्हणतायत वस्तुनी ज्ञाते अपि. आत्मवस्तूचं ज्ञान झालं असता देखील, आता ज्ञाते ज्ञान काय समजायचं, अपरोक्ष का परोक्ष, विस्ताराच्या वेळेला पाहू. अस्य संसार हेतुः, अस्य संसार हेतु, या संसाराचा हेतू कर्ता भोक्ता अपि अहम, मी कर्ता आहे भोक्ता आहे अशी मी करता आहे भोगता आहे अशी इति दृढा अनादिही एषा वासना, अशी दृढ असणारी जी वासना आहे, कशी आहे? बलवती, जी अत्यंत बलवान आहे. ती आत्मनी प्रत्यगदृष्ट्या निवसिता, आत्मस्वरूपामध्ये प्रत्यक दृष्टीने स्थित होऊन सा प्रयत्नात अपनेयात, प्रयत्नाने दूर केली पाहिजे. वासनेचा त्या प्रयत्नाने त्याग केला पाहिजे. यत वासना तानवम, जे वासना तानवम, तानवम क्षीण करणं, त्याला नष्ट करणं, हेच इह मुनयः मुक्तिं प्राहुः. इथे मुनयः म्हणजेच
जाणकार लोक मुक्ती असं म्हणतात. आचार्य म्हणतायत आत्मवस्तूचं ज्ञान होऊन देखील मी करता आहे, भोगता आहे अशा रूपाने दृढ जन्ममरणाचं कारण, संसाराचं कारण असणारी जी माया, अनादी वासना, ती अत्यंत बलवान आहे. त्या वासनेचा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होऊन अपनय केला पाहिजे, नाश केला पाहिजे, ती दूर केली पाहिजे. कारण वासनेला क्षीण करणं हीच मुक्ती आहे, असं विद्वानांचं म्हणणं आहे. लक्षात घ्या. आता आचार्य काय म्हणतात? वस्तुनी आत्मनी ज्ञातेपि, आत्म्याला जाणून देखील. कसं? पंचकोश विलक्षणतया ब्रह्मा भिन्नतया च शास्त्रतः युक्तितश्च ज्ञातेपि. शास्त्रतः युक्तितश्च पूर्ण स्वानुभव नाही, अपरोक्ष ब्रह्मज्ञान साक्षात्कार नाही. शास्त्रतः म्हटलंय, शास्त्राने आपल्याला कळलं, मान्य केलं, सगळं तर्काने युक्तीने सर्व प्रकारे मान्य केलं. तसं होऊन देखील आचार्य काय म्हणतायत? या वासना अस्य संसार हेतु कर्तृत्व भोक्तृत्वादि रूप संसार कारण अहंकर्ता भोक्तापि इति दृढा दुरेच्छा. हे सर्व ज्ञान होऊन देखील ही जी जुनाट रोग असतो ना, तसं संसाराचं कारण असणारी ही जी वासना आहे, काय आहे, कोणत्या रूपाने प्रकट झाली आहे? मी करता आहे, मी भोगता आहे, या रूपाने प्रकट झालेली संसाराचं कारण असणारी ही वासना आहे कशी? अनादी वासना, अनादि ही एषः, ही अनादी वासना आहे कशी? बलवती. बहुकालादनुवृत्ता एषा बलवती, अत्यंत बलवान आहे. दृष्टांत इथे फार सुंदर दिलाय टीकेमध्ये. अत्यंत भयानक स्वप्न पडल्यानंतर जो जागा झालाय, उठलाय, त्याच्या अंतःकरणातील भय दूर होत नाही. काही क्षणासाठी, काही काळासाठी ते भय तसंच राहतं. निराकुलिता अंतःकरणा न भवती इति दृश्यते. त्याप्रमाणे ही वासना आहे, ती जुनी आहे, ती अत्यंत बलवान आहे, ती त्रास देणारच आहे. आणि या ठिकाणी अपरोक्ष ज्ञानाचाही संबंध लावता येतो. अपरोक्ष ज्ञान, अपरोक्ष ब्रह्म साक्षात्कार झाल्यानंतर देखील जसं भयानक स्वप्नातून उठलेल्या मनुष्याला त्या भयाचा जाग झाल्यानंतर देखील काही काळापर्यंत अनुभव येतो, त्याप्रमाणे अपरोक्ष ब्रह्मज्ञानानंतर देखील ही जी वासना आहे ती त्रास देत राहते. आणि आता तिचा त्रास का होतो? कारण माहिती मिथ्या आहे, पण परंतु तरी देखील अनुभवास येते. या दृष्टीने ती वासना, ती जी आहे ती अनादी अत्यंत बलवती आहे. आणि तिचा नाश करण्यासाठी मार्ग काय सांगितला? तर मार्ग सांगितला, प्रत्येक दृष्ट्यात मनी निवसिता प्रयत्नात सा अपनेया. ती जी संसाराचं कारण असणारी वासना आहे, ती त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकनिष्ठ होऊन तिचा विनाश केला पाहिजे. कारण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकनिष्ठ होण्याशिवाय तिला दूर करण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही. त्याचप्रमाणे आत्मज्ञान झाल्यानंतर देखील पूर्वसंस्कार रूपी या वासना ह्या जीवनमुक्तीच्या सुखापासून त्या ज्ञानी मनुष्याला, पुरुषाला दूर ठेवतात. हा सगळा आता विचार आहे. या विचाराला पुढे नेण्यापूर्वी कोणत्या विषयाला सुरुवात झाली आहे याचा थोडा विचार करू. लक्षात घ्या,
ज्ञानाचा विचार करत असताना काय आहे, हा जो श्लोक आहे तो काळजीपूर्वक पाहावा लागतो, किंवा या प्रकारचे जे श्लोक येतात ते. कारण या श्लोकांचं चिंतन करणं म्हणजे अगदी छोट्याशा चिंचोळ्या वाटेवरनं कडेकपारीतनं चालण्यासारखं आहे. थोडंसं जरी चुकलं तरी पाय घसरून गडगडत जाण्याचा संभव आहे, गडगडत जाण्याची शक्यता आहे. दोन प्रकारे या सिद्धांताचा, विचाराचा आपल्याला विचार करता येतो. सरळ सरळ या श्लोकामध्ये सहजतेने काय सांगितलंय की वस्तुनी ज्ञाते अपि, ब्रह्मज्ञान झालं असता, मग ते अपरोक्ष की परोक्ष आत्ता आपण विचार करूया नको. ब्रह्मज्ञान झालं असता देखील मी करता आहे, मी भोगता आहे अशी दृढ असणारी ही जी वासना आहे ती बलवती, बलवान असणारी वासना त्रास देत राहते. तिचा अपनय त्या ब्रह्माच्या ठिकाणी एकनिष्ठ होऊन केला पाहिजे, आणि ती वासना दूर करणं यालाच मुक्ती असं म्हणतात. इथे असलेला मुक्ती हा शब्द आणि ज्ञान हा शब्द याचा तुम्ही काय अर्थ करता, याप्रमाणे विचार आपल्याला पाहावा लागतो. जीवनमुक्ती वगैरे हा विषय जर का बाजूला ठेवला तर अत्यंत एक सोपा आपल्याला विचार करता येतो की परोक्ष ज्ञान झाल्यानंतर शास्त्रतः, आचार्यतः, शास्त्रांनी सांगितलं, आचार्यांनी, गुरूंनी सांगितलं, आपण मान्य केलं की हा जीवब्रह्म ऐक्य आहे, बरोबर आहे, सगळं काही मान्य केलं. त्यामुळे आता काय आहे, परोक्ष ज्ञान शास्त्राच्या दृष्टीने तरी आपला विश्वास आहे, त्या ठिकाणी काही तर संशय राहिला नाही की जीवब्रह्म ऐक्य आहे, हो मी ब्रह्म आहे. पण त्याप्रमाणे वागणं होत नाही. याचं कारण असं, हे जे ज्ञान आहे ते परोक्ष आहे, आपल्याला त्याचा साक्षात्कार नाही, साक्षात अनुभव नाही, आणि त्याला विरोध करणारी ही मी करता आहे, भोगता आहे ही जुनी बलवान वासना आहे. अपरोक्ष साक्षात्काराला विरोध करणारी ही वासना आहे. ही वासना जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत, ही वासना जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत ते ब्रह्मज्ञान, ब्रह्मसाक्षात्कार, अपरोक्षानुभव होणार नाही. त्यामुळे आता कळलंय ना, शास्त्राने, युक्तीने आता ज्ञात झालंय ना, काय आहे ब्रह्म म्हणजे काय, जीवब्रह्म ऐक्य आहे. मग आता त्या ठिकाणी अंतःकरण एक करून, मागल्या श्लोकात जसं म्हटलं, त्या ठिकाणी अंतःकरण एक करून या जगाचा, दृश्य जगाचा लय करायचा. ते करून या वासनेचा अपनय केला पाहिजे, ही वासना दूर केली पाहिजे. या वासनेला क्षीण करणं म्हणजेच मुक्ती आहे, म्हणजेच मोक्ष आहे. कारण ही वासनाच शेवटी, आता महावाक्याचा विचार झाल्यानंतर, स्पष्ट झाल्यानंतर, महावाक्याच्या सत्यतेच्या, यथार्थतेच्या संबंधी सापेक्ष असणारे सर्व संशय दूर झाल्यानंतर आता उरलं काय, ही वासना दूर करणं एवढंच. विपरीत भावनेचा निराश करणं, या दृष्टीनेही तो विचार करता येतो. ती वासना दूर करणं, आणि वासना दूर करणं हाच मोक्ष झाला. यालाच मुनिजन, मननशील जे आहेत, जे शास्त्रवेत्ते आहेत, यालाच मोक्ष म्हणतात, मुक्ती म्हणतात. हा एक विचार करता येतो. त्याचप्रमाणे ज्ञाते वस्तून्यपि बलवती हे म्हणत असताना दुसरा विचार असा आहे की आता ब्रह्मज्ञान झालं, अपरोक्ष साक्षात्कार झाला, परंतु तो झाल्यानंतर देखील प्रारब्धामुळे, जेव्हा अत्यंत प्रबल प्रारब्ध प्राप्त होतं त्यावेळेला या वासना पुन्हा उफाळून येतात आणि त्रास देतात, जगाचा आपल्याला अनुभव देतात. बरोबर आहे, त्या ठिकाणी जगाचा अनुभव हा बाधित अंतःकरणाने, बाधित मनोवृत्तीने आहे. त्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी नाही का, कारण अपरोक्ष साक्षात्कार झालेला आहे. पण तसं असून देखील त्या वासना पुन्हा उफाळून का येतात, त्याच्यासाठी दृष्टांत सांगितला, संदर्भ दिला. जसं भयानक स्वप्न पाहिल्यानंतर जागा झालेल्या मनुष्याला त्या भयाचा काही काळापर्यंत अनुभव करावा लागतो. प्रत्यक्षात भयाचं कारण असणारं स्वप्न नष्ट झालंय, तो जाग्या झालेला आहे, जागृत अवस्थेला आलेला आहे, सम्यक प्रबुद्धोपी.
स्वप्नेत्यंत भीतः किंचित कालं निराकुलितांतःकरणः न भवति इति दृश्यते तथा ही. त्याप्रमाणे अपरोक्ष ब्रह्मज्ञानानंतर देखील या प्रबल वासना आपल्याला प्रबल प्रारब्ध त्रास देत राहतं. म्हणून काय केलं पाहिजे? आत्मनि ब्रह्मणि प्रत्यग्दृष्ट्या बहिर्मुखत्वं नितरां दूरीकृत्य, ते जे बहिर्मुखत्व आहे ते नितराम दूरीकृत्य पूर्णपणे दूर करून अंतर्मुखतया निर्विकल्पक समाधिना इत्येतत्. आपलं हे जे अंतःकरण आहे ते अंतर्मुख करायचं. अंतर्मुख करायचं म्हणजे त्या आत्मस्वरूपाचं नित्यचिंतन करत राहायचं प्रयत्नाने. आता पुन्हा हा विचार काय आहे लक्षात घ्या. केला पाहिजे का ते आता प्रत्येकाच्या पिंडावरती अवलंबून आहे. म्हणून हा जीवनमुक्तीचा विचार येतो. पंचरशिकारांनी त्या 7 पायऱ्या सांगत असताना अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हा क्रम सांगितला. आत्यंतिक दुःख निवृत्तीनंतर परमानंदाच्या प्राप्तीचा वेगळा विचार का करावा लागला? तो ह्याच्यासाठीच आहे. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर देखील सुखदुःखात्मक अनुभव प्राप्त होणार नाहीत असा नियम नाही ना. हा, त्या अनुभवांच्या सापेक्ष आपल्याला सुखात्मक दुःखात्मक अशा प्रकारचा अनुभव नसेल, विचार नसेल, परंतु तो अनुभव आहे. तोही नसावा यासाठी प्रयत्न करणं. जीवनमुक्तीचा आनंद म्हणजे नित्य अखंड कुठेही खंड येऊ न देता त्या ब्रह्माच्या ठिकाणी एक राहण्यासाठी काय करावं लागेल तर तो वासनाक्षय एक मार्ग आहे. जीवनमुक्ती विवेक ग्रंथामध्ये विद्यारण्य मुनींनी मनोनाश, वासनाक्षय आणि ज्ञानाचा तीन गोष्टींचा विचार सांगितलाय. असो, इथे आचार्य म्हणतायत त्या वासनेचा क्षय केला पाहिजे. अभेद ज्ञानेन निवसिता नितरां स्थितिमता सा प्रयत्नात अपनेया नाशनीया. प्रयत्नाने ती वासना अंतःकरणातून दूर केली पाहिजे. यतः वासनातानवम स्वकार्यानाधायकत्वम अनुत्कटत्वम यत तदेव लोके शास्त्रे वा मुनयः शास्त्रार्थमननशीलाः मुक्तिं प्राहुः. यालाच वासनातानवम ब्रह्मन मोक्ष इत्यभिधीयते. महोपनिषदामध्ये आलं. यालाच मोक्ष असं म्हणतात. कशाला? की वासनेला क्षीण करणं. वासनेला क्षीण करणं म्हणजे काय तर अंतर्मुख होऊन निर्विकल्प समाधीमध्ये स्थित होऊन स्वकार्य अनाधायकत्वम, त्या कार्याच्या मागे न लागता स्वरूपाच्या ठिकाणी मन एक करणं. या वासनेला क्षीण करणं यालाच मोक्ष असं म्हटलं. म्हणूनच ब्रह्मात्मना संस्थितिः अप्रमादेन संस्थितिः मुक्तिः इति दृढतम साधनचतुष्टय संपत्तिं विना जन्मांतर सुकृतवशात् ब्रह्मविदः अपि वासनाक्षय मनोनाशार्थं प्रयत्नः निरंतर समाधिरूपः आवश्यक एव इत्येतदुक्तम् इति एव उक्तं भवति. आचार्य म्हणतायत की
ही जी जीवनमुक्ती आहे ती काही अशी सहज सोपी नाही. अप्रमत्तेन प्रमादरहिततेने त्या ब्रह्माच्या ठिकाणी एक होणं, स्थित होणं, ह्याच मोक्ष आहे, ही मुक्ती आहे. आणि ती दृढतम साधन चतुष्टय संपत्तीशिवाय, साधन चतुष्टय संपत्तीची एक पातळी पायरी गाठली असता अपरोक्ष ब्रह्मज्ञान साक्षात्कार होईल, परंतु दृढतम साधन चतुष्टय संपत्तीशिवाय, अनेक जन्मांच्या सुकृताशिवाय, पुण्याशिवाय ही स्थिती प्राप्त होत नाही. तात्पर्य असं आहे की ब्रह्मविदाला देखील मनोनाश आणि वासनाक्षयासाठी आणि निरंतर समाधी रूप अवस्थेसाठी प्रयत्न अवश्य केला पाहिजे, करणं आवश्यक होतं. आता हे काय आहे थोडक्यात सांगतो, विस्तार हळूहळू आचार्य आपल्याला सांगणार आहेत. योग वासिष्ठाने विचार करत असताना सांगितलं, योग वासिष्ठाने ज्ञानाच्या भूमिका सांगत असताना चिंतन केलं. शुभेच्छा विचारणा तनुमानसा सत्वापत्ती असंसक्ती पदार्थाभावनी तुर्यगा या अवस्था सांगितल्या. यातील शुभेच्छा विचारणा तनुमानसा या अज्ञानातल्या साधनेच्या पायऱ्या आहेत. सत्वापत्ती ही ब्रह्मज्ञानाची, अपरोक्ष ब्रह्मज्ञानाची पायरी आहे, त्याला ब्रह्मवित असं म्हणतं. परंतु त्याला पुन्हा पुन्हा जगाचा अनुभव आहे. आणि त्यापुढे जीवनमुक्तीच्या पायऱ्या सांगत असताना ब्रह्मवितच्या पुढे अंतःकरण शुद्धीच्या नुसार, मनोनाश वासनाक्षयाच्या नुसार योग साधनेच्या दृष्टीने जिथे धारणा ध्यान समाधी याचा विचार केलाय, तसाच इथे ब्रह्मविद्वर, ब्रह्मविद्वरीयान आणि ब्रह्मविद्वरिष्ठ अशा पायऱ्या केल्या. क्रमाक्रमाने जीवनमुक्तीची चढती भाजणी आहे आणि त्या चढत्या भाजणीप्रमाणे जगाचा अनुभव तिथे एक 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 करत नष्ट झालेला आहे. म्हणून वासनातानव, वासनानाश, वासनाक्षय मनोनाशासाठी प्रयत्न का केला पाहिजे? त्या निरंतर समाधीरूप नित्य म्हणजे केवळ आणि केवळ परब्रह्माचाच अनुभव असावा, जगाचा पुसटसाही त्या प्रबल वासनेमुळे प्रारब्धामुळे अनुभव नको, यासाठी म्हणून प्रयत्न केला पाहिजे, असा आचार्य आपल्याला सांगतायत. पुढे मग आता हे सांगून प्रतिबंध असताना देखील, आता प्रतिबंध असतातच, प्रतिबंध असतील तर आत्मनिष्ठा ही दृढ होत नाही. आता आत्मनिष्ठा का? वासनाक्षय मनोनाश यासाठी सगळ्याचा विचार करत असताना आत्मनिष्ठा सांगितली. त्या आत्मनिष्ठ होऊन त्या वासनेचा नाश केला पाहिजे, अपनय केला पाहिजे, हा विचार सांगितला. मग असे तो प्रतिबंध असताना ती आत्मनिष्ठा दृढ होत नाही. म्हणून त्या प्रतिबंधाला दूर करण्यासाठी त्याचा जो उपाय आहे ते आचार्य आपल्याला विस्तारपूर्वक सांगणार आहेत, परंतु तो विचार आपण पुढील पाठात पाहू. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.